नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत एक नवीन गाव आपल्या सुंदर माझ्या कोकणातलं गाव या सिरीजमध्ये। तर आज आपण भेट देणार आहोत श्रीवर्धन तालुक्यामधील सर्वात मोठ्या गावाला। या गावात तब्बल 2000च्या वरती घरे आहेत आणि 8000 वरती लोकसंख्या आहे। तर आता आपण आहोत वडवली फाटा येथे। हे गाव वडवली फाट्यावरून राईट घेतलं की स्ट्रेट आपण त्याच गावामध्ये जातो। वडवली हे गाव पनवेलपासून 142 किलोमीटर अंतर, तर म्हसळ्यापासून 16 किलोमीटर आणि श्रीवर्धनपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे। गावामध्ये विविध समाजाची लोक राहतात, त्यामध्ये आगरी, भंडारी, बौद्ध, सुतार, लोहार, मुस्लिम आणि या समाजांचा समावेश। गावाला जवळ असलेले समुद्र किनारपट्टी म्हणजे श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर बीच आणि दिव्यागरी। चला तर मग पाहूया वडवली गाव। आणि हे आहे वडवली गावाचे बस स्टॉप आणि हा आहे वडवली गावाचा प्रवेशद्वार। वडवली गावाला तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। गावामध्ये एंटर करताच 2 रस्ते राहतात। एका साईडून मुस्लिम मोहल्ल्यामध्ये रस्ता जातो, तर दुसऱ्या साईडून मराठी समाज जो आहे त्या साईडला रस्ता जातो। या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत वडवली गावातील वस्ती, गावातील मंदिरे, गावातील मस्जिद आणि त्याचबरोबर मुलांसाठी जी शाळा आहे मराठी शाळा ती आपण पाहणार आहोत। आणि या पूर्ण गावाचा आपण ड्रोन व्ह्यू पाहणार आहोत। तसेच पाण्यासाठी असलेल्या विहिरी आणि कुडकी धरण हे देखील आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहणार आहोत। असेच कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की शेअर करा। आणि जर तुम्हालाही तुमच्या गावाचा व्हिडिओ असं बनवायचा असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा। आम्ही नक्की तुमच्या गावी येऊ आणि असंच एक व्हिडिओ तुमच्या गावाचाही बनवू। आज आहे धुळीवंदन, त्या कारणास्तव आम्ही थेट पोहोचलो डायरेक्ट होळीच्या स्थानावरती। आणि होळीसाठी मुंबईवरून चाकरमानीसुद्धा गावामध्ये दाखल झाले होते। होळी उत्सवासाठी संपूर्ण गाव हा पताक्याने सजवलेला होता। तसेच पूर्ण रस्त्यावरती रांगोळी काढलेली होती। हे आहे गावातील श्री शंकर मंदिर। या गावामध्ये हे सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि या मंदिराच्या अवतीभोवती बरीचशी जागा आहे। मंदिराच्या आतमध्ये नंदी आहे आणि मंदिरामध्ये गणपती देवाची मूर्ती देखील आहे। चला तर पाहूया श्री शंकर मंदिराचा एक ड्रोन व्ह्यू।
शंकर मंदिराला लागूनच आई जांभूळकरीण देवीचं मंदिर आहे आणि त्या साईडलाच आहे ती होळीचं स्थान आणि त्यासमोर आहे स्टेज आणि या स्टेजवरती गावातील विविध कार्यक्रम केले जातात। चला तर पाहूया आई जांभूळकरीण देवीचं मंदिर। चला तर मग पाहूया एक गावाचा संपूर्ण ड्रोन व्ह्यू आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत गावापासून असलेले 700 ते 800 मीटर अंतरावर असलेले कुडकी धरण आणि गावामधील एक शाळा। हे आहे गावच्या एंट्रन्सला असलेलं मंदिर आई जांभूळकरीण मंदिर आणि हा आहे मसाळ दिघी रोड। चला तर पाहूया संपूर्ण गावाचा एक ड्रोन व्ह्यू। तर आपण आता निघालो आहोत दुसऱ्या रस्त्याने गावाची शाळा पाहण्यासाठी। गावामध्ये मधोमध रस्ता आणि दोन्ही साईडला असलेली घरे शिस्तबद्ध दिसत होती।
आणि ही आहे गावातील मराठी शाळा. आज सुट्टी असल्यामुळे शाळा ही बंद होती. तरी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया शाळा आतून कशी आहे. शाळेच्या समोर मोठं पटांगण आहे आणि बाजूला दोन्ही साईडला छोटे छोटे लॉन बनवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये लहान पोरांसाठी घसरगुंडी, झोके इत्यादी साहित्य आहे. चला तर पाहूया ड्रोन व्ह्यूमध्ये शाळा.